तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. हेरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. अविनाश करी आपुली आयसे, लावी मना पिसे गोविंदाचे. हेरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. तुका म्हणे का मरण्याची सरे, तुका म्हणे का मरण्याची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे, हेरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. समचरण सरोजम सांद्र नीलामुदाभम, जगन्निहित पाणी मंडनम मंडनाना. तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलं चिंतयामि. महायुगपीठे तटे भीमरत्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा. करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका, स्वये भानु जो भानु आराधेला. तयाचे कुळी दीपकु दिव्य झाला, हरिभक्तीला गोनितारी समजता. नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा. जयाचा जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या अंकी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा ब्रह्मचैतन्य मूर्ती. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. अलंकारम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फूर्ति प्रदेशम. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा शरण शरण जी हनुमंता. तुम्हालो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा. मज दाबव्या सुबटा कैलास राणा. शिवचंद्र मोळे फणींद्र माता मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझ विन शंभो मद कोण तारी. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ते. वाचे वदता शिवनाम, तयान बाधी क्रोध काम. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. हेरती माईके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग. महान भगवद्भक्त वैराग राग ऋषिक वितराग शिरोमणी संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ तत्वनिष्ठ सकल संप्रदायाचे कळसाने शोभणारे पंचमवेद निर्माते देवक्षेत्र निवासी जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा सुंदर असा अभंग असून महाराज या अभंगातून तुम्हा आम्हाला सुखाची प्राप्ती ज्या साधनाद्वारे होईल ती साधनं या अभंगातून सांगतात. विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबाराय सुखाचा पत्ता सांगतात. जगाला एका गोष्टीची गरज आहे. अगदी कोणची गोष्ट नाही मिळाली तरी चालते, पण अवघं जग एका गोष्टीच्या मागे लागले. कोणची गोष्ट? वैकुंठवासी गुरुवर्य नामदेव अप्पा शामगावकर सांगायचे, श्रीमंत असू गरीब असू भिकारी असू गल्लीतला असू नाही तर दिल्लीतला असू
कोणी असो, देवापुढे गेल्यानंतर अगदी काही नाही मागितलं तर एक गोष्ट मागत असतो. काय मागतो? सुखाचं ठेव. अगदी कोणी असो, चोर जरी असला तरी कशा करतो? कशाकरता करतो? सुखाकरताच करतो. जगामध्ये प्रत्येकजण सुखाच्या पाठीमाग लागला आहे. पण तुकोबाराय म्हणतात, हे सुख तुम्हाला पाहिजे असेल तर काय करा? तो भगवान परमात्मा आपलासा करा. जगामध्ये सुख दोघांच्याच ठिकाणी. एक आहेत संत. सुख या संत समागमे, नित्य दुनावे तुझी नामे, दान होती सकळ कर्मे, सर्व काळ प्रेमे डुलत असो. सुख हे संतापाशी आहे आणि दुसरं सुख आहे भगवान परमात्म्यापाशी. भगवान परमात्मा आपला सकाळ तुम्हाला सुख झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जर भगवान परमात्मा सोडून इतर ठिकाणी सुखाची अपेक्षा करू लागलाल तर इतर ठिकाणी तुम्हाला सुख मिळणार नाही. का मिळणार नाही? येरती माईके दुःखाची जनिती. हे जग सगळं माईक आहे. माईक आहे म्हणजे माईक आहे म्हणजे काय? तुकोबाराय म्हणतात, नाही आदी अंती अवसानी. जे आधी नव्हतं, जे शेवटी नाही आणि जे आत्ता नाही, आणि ते जर आपल्याला प्राप्त व्हायचं असेल तर मिळेल कसं? आणि त्याच्या मागं जग लागले. म्हणून तुकोबाराय म्हणतात, त्याच्या मागं लागू नका. तो भगवान परमात्मा आपलासा करा. तो करायचा कसा आपला? तुकोबाराय गोड सांगतात, त्याच्या नामाचं वेड आपल्या अंतकरणाला लावावं. अविनाश करी आपली आईसे, लावी मनापिसे गोविंदाचे. भगवंताच्या नामाचं चिंतनाचं वेड आपल्या अंतकरणाला लागलं, तुम्हाला सुख झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, शेवट याचे फलश्रुती काय? एवढं करायचं कशासाठी? अवघं जग काम करतं, कष्ट करतं, सर्व काही गोष्टी करतं, पण कशासाठी? त्यातनं काहीतरी मिळावं म्हणून. कारण जगामध्ये कोणी काहीतरी अपेक्षाशिवाय कुठं जात नसतो. अगदी कुणी असो, प्रत्येकाला लाभाची अपेक्षा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुकोबारायांना माहीत होतं, कोणीही असला, महाराज जरी असला तरी त्यालाही लाभाची अपेक्षा असते. अगदी कोणाला जास्त असेल, कोणाला कमी असेल, पण प्रत्येकजण लाभासाठीच करतो. तुकोबाराय म्हणले, तुम्हाला यातून लाभ काय मिळेल? तुका म्हणे एका मरणेची सरे. तुकोबाराय म्हणतात, मरण सरल. मरण सरणं म्हणजे तुका पंढरीसी गेला, पुन्हा जन्म नाही आला. भगवान परमात्म्याच्या स्वरूपामध्ये विलीन झालं, पुन्हा जन्म नाही येता जाता, मोक्ष सुखा हानू लाता. तुकोबाराय म्हणतात, पुन्हा जन्माला येणं संपून जातं. तुका म्हणे एका मरणीची सरी. मरण संपतं आणि शिल्लक काय राहतं? उत्तम चिवरे कीर्ती रागे. कीर्ती शिल्लक राहते. पण कशी? जगामध्ये कीर्ती बऱ्याच लोकांची आहे, पण काय लोकांची चांगली आहे आणि काय लोकांची वाईट आहे. पण तुकोबाराय म्हणतात, चांगलं वागाल, भगवंताचं नामस्मरण कराल तर कीर्ती कशी राहील? उत्तम कीर्ती राहील. मग तुम्ही काय करा? येरती माईके दुःखाची जनिती, नाही अदियंती अवसान. विठाला 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 विठाला. चाललेला नामयज्ञ वैकुंठवासी मोहन मोतीराम कोळेकर तात्या, या तात्यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त आजची ही कीर्तन सेवा. तसं पाहिलं तर तात्यांचं जीवन अगदी सर्वांना आपल्याला माहीत आहे. मोकळी वाणी, काय मोकळे मन रसाळ वाणी. कुणी भेटलं, मोठा माणूस भेटला, लहान मुलगा भेटला तरी तात्या अगदी हसत बोलायचे. आणि आम्ही कुठे आळंदीला निघालो कार्तिक वारीला. हॅलो हॅलो हॅलो. तात्यांना कार्तिक वारीला निघालं, फोन केला, वारीला यायचं आहे का? तात्या कधीच नाही म्हणत नव्हते. आमचे दुसरे एक व्यक्ती म्हणजे आदरणीय नवनाथ महाराज दादा, कधी फोन करून द्या, कार्तिक वारीला लगेच तयार, चालू काम सोडून. पुन्हा त्र्यंबकेश्वर वारी, तात्यांनी त्र्यंबकेश्वर वारीसुद्धा आमच्याबरोबर केली.
दादासुद्धा असतात. आणि आम्ही कधी देणगी मागायला गेलो, अगदी कारण गावात कोणता कार्यक्रम असला की पोरं मला म्हणतात काहीतरी करा, कारण काकड्याच्या समाप्तीच्या वेळी जे प्रसाद करतो ते पोरांनी सांगितलं आम्हाला काहीतरी गोळा करून द्या. आमचा पहिला फोन आदरणीय नवनाथ महाराज आणि तात्यांना असायचा. अगदी काय असेल ते, पण त्यांनी कधी मोकळ्या हाताने आम्हाला कधीच मागायला लावलं नाही. म्हणजे जीवनामध्ये काही लोक अशी असतात, कारण माझ्या जीवनात त्यांच्यामध्ये घडलेला प्रसंग आहे. त्यांनी कधी कोणत्या गोष्टीला वारीला जायचं म्हणून, कुठं तीर्थयात्रेला जायचं कधी फोन केला तर ते कधी नाही म्हणत नव्हते. त्यांचं जीवन मोकळं असतं, मन मोकळं असतं. महाराज सांगतात, मुखी अमृताची वाणी, देहदेवाचे कारणी, सर्वांग निर्मळ, चित्त जैसे गंगाजळ. त्यांचं जीवन साखरसारखं असतं. साखर रागात खाल्ली तरी गोडच, रडत खाल्ली तरी गोडच, आणि हसत खाल्ली तरी. त्यांचं जीवन असं गोड असतं जीवन. आणि विशेष ज्यावेळी तात्यांची या ठिकाणी अंत्ययात्रा निघाली, त्यावेळी काय माऊलीनं माझ्या बुद्धी दिली असेल, तात्यांना नेताना हरिपाठ करत नेलं. एखादं जीवन आपण भजन करत असतो, पण तात्यांना नेताना हरिपाठ करत नेलं. नंतर जीवन शेवटच्या क्षणीसुद्धा नामचिंतनामध्ये असतं. काही काहींचं जीवन, काही काहींचं येणंसुद्धा सरळ नसतं, आणि काही काहींचं जाणंसुद्धा सरळ नसतं. दुर्योधन जन्माला आला तेव्हा दुर्योधनाच्या आईला गांधारी मातेला सांगितलं पोरगा मारून टाका, का पोरगा कुळाला एक सुद्धा शिल्लक ठेवणार नाही दुर्योधनाच्या. त्यावेळी सांगितलं दुर्योधनाचे जे पुरोहित होते, जे ऋषीमुनी होते, त्यांनी सांगितलं पोरगा मारून टाका. नाही मारून टाकला तर तो पोरगा तुम्हाला शिल्लक ठेवणार नाही. काय झालं हो, कौरवांचं कोण शिल्लक राहिलं? कोणी सगळं कूळ बुडालं. काय कायांचं येणंसुद्धा चांगलं नसतं आणि जाणंसुद्धा चांगलं नसतं, पण काही लोकांचं येणंही चांगलं असतं आणि जाणंही चांगलं असतं. विठाला 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 विठाला. म्हणून तात्यांच्या तृतीय पुनर्स्मरणानिमित्त आजचा हा नामयज्ञ. आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव अमोलबाई असतील, नाना असतील, एक मुलगी, आणि सर्व आप्तेष्ट परिवार, सर्वांनी तात्यांच्या पुनर्स्मरणानिमित्त ठेवलेला हा नामयज्ञ आणि अन्नदान यज्ञ. जीवनामध्ये हा कार्यक्रम का करायचा? कारण पूर्वजांचा आपल्यावरती ऋण असतात म्हणून करायचं असतं. म्हणून या कार्यक्रमात उपस्थित असलेले आमचे सिस्टीम गायनाचार्य, सर्वच तयार संपन्न असणारे गान कोकिळा, आमचे विकास महाराज, तसे आमचे परमस्नेही बापू महाराज असतील, आणि आळंदीमध्ये संस्थेमध्ये शिकत असलेले सौरव महाराज येडे, तसेच आदरणीय दादा महाराज असतील, आणि आमचे कीर्तनकार आणि शाहीर. अगदी कीर्तन संपल्यावर शाहिरी चालू केली तरी लगेच तयार आमचे तुकाराम महाराज असतील, आणि त्यांच्या शेजारी असणारे आमचे शिवाजी महाराज आबा, आमचे दशरथ महाराज दादा असतील, आमचे रघुनाथ महाराज. अगदी माझ्या वडिलांची मिरासी का देवा. तात्यांनी कितीतरी ठिकाणी व्यासपीठं चालवली, त्यांच्या मागं आमचे रघुनाथ महाराज असतील, आणि विनेकरी आमचे सरक महाराज. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आणि शेवट आमचे मृदांगाचार्य. आपण बोरीचा बार बघितला आहे, बोरीच्या बारावरती टपड्यावर ठोका पडला सगळे नाचायला लागतात, तसे आमचे बाबू महाराज ठोका पडला की गायनांची काय एक एकाहुनी बळी रे, अशी चालीची गडी, म्हणजे चाल म्हणणारी सुंदर अशी सर्वांच्या चरणी. आणि ही कीर्तन सेवा तुम्हाला पुन्हा जर ऐकायची असेल यूट्यूबवरती, तर आमचे यूट्यूब चॅनलचे कुलाळ महाराज बाळूमामाच्या नावानं चांग भलं यूट्यूब चॅनल, या चॅनलवरती आपण पाहू शकता. तुम्हा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होऊन
सेवेला सुरुवात. विठाला 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 विठाला. नामयज्ञ आपल्या पूर्वजांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता पूर्वजांनी आपल्यावरती जे उपकार केलेले असतात. कारण तीन गोष्टी कुणाला चुकत नाहीत. तुकोबाराय सांगतात, ऋण वैर हत्या हे तो न चुके सर्वथा. ऋण कुणाचं चुकत नाही, वैर कुणाचं चुकत नाही, आणि हत्या केलेली कुणाचं चुकत नाही. तुम्ही किती म्हणा, तुकोबाराय सांगतात, मांस खाता हौस करी आणि जोडून वैरी ठेविला. या देहामध्ये मांस खाताना आपल्याला गोड वाटतं, पण पुढच्या जन्मामध्ये तोच बोकड माणूस होतो आणि आपल्यावर सुरू फिरवल्याशिवाय राहत नाही. म्हणून ऋण वैर हत्या कुणाला चुकत नाही. ऋण कुणाचं चुकत नाही. म्हणून ऋण कुणाचं शिल्लक ठेवू नका. किती असो, 10 रुपये असो, अगदी कोणचं परमार्थिक ऋण असो नाही व्यावहारिक ऋण असो, व्यावहारिक कुठलं ऋण शिल्लक ठेवू नका. तिघांचं ऋण आपल्यावरती आहे. गुरुवर्य तात्या महाराज सांगतात, याच ठिकाणी सांगितलं तात्या महाराजांनी गेल्या वर्षी, तिघांचं ऋण आहे. पहिलं ऋण आहे देवाचं, दुसरं ऋण आहे संताचं, आणि तिसरं ऋण आहे आईवडिलाचं. देवाचं काय ऋण आहे? जेने हा जीव दिला दान, औट हात का मानव देहलाने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया. खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. भगवंतानं नरदेह दिला. कशा करता दिला? देवे दिला देह भजना गोमटा. भगवंताने नरदेह दिला. कशा करता दिला? भगवंताचं नाम चिंतन करता. ही देवाचे उपकार आहेत. मी नेहमी सांगत असतो, माणसाने 2 ठिकाणी जाऊन यावं, नेहमी जाऊन यावं. मग आपल्या शरीराची, आपल्या जीवनाची किंमत कळते. कुठं? अतिदक्षता विभाग, दवाखाना ॲक्सिडेंटली असल्याने, त्यांचा हात गेलेत, त्यांचं पाय गेलेत, त्यांच्या ठिकाणी त्या दवाखान्यात जाऊन यावं. मग लक्षात येतं देवाने आपल्याला हात दिलं, त्याच्याकडं बघून लक्षात येतं आपल्याला हात दिलं किती भाग्यवान आहे. ज्याला पाय नाहीत त्याच्याकडं बघा, मग लक्षात येतं आपल्याला पाय दिलं देवाने, आपण किती भाग्यवान आहे. म्हणून देवानं सुंदर नर दिला. हे देवाचे उपकार आहे. संतांचे उपकार, जगामध्ये संतांचे आगाध उपकार आहेत. वैकुंठवासी नामदेवप्पा कोटी सांगायचे, आलिंगन तिघाचे सांगायचे. कोणाचं? एक देवाचं आलिंगन, दुसरं संतांचं आलिंगन, आणि तिसरं तुमचं आमचं आलिंगन. तुमचं आमचं आलिंगन सांगताना आप्पा म्हणायचे, कैकईनं माझा पोरगा भरत गादीवरती बसावा म्हणून प्रभू रामचंद्राला 14 वर्षे वनवासाला लावलं. पण कैकई इतकं प्रेम, कैकई सावत्र माता होती तरी कैकई इतकं प्रेम कौशल्य माता सुद्धा करत नव्हती. कैकईच्या मनात द्वेष का भरला? का भरला? कैकईला आलिंगन दिलं तिच्या दासीनं. कोण? कैकईची दासी मंथरा. मंथरेनं आलिंगन दिलं आणि सांगितलं, कैकई राम सक्का मुलगा नाही, तो सावत्र आहे, तुझा सक्का मुलगा भरत आहे, भरताला गादी मिळावी. मंथरेनं आलिंगन दिलं आणि कैकईची बुद्धी बदलली. म्हणून आप्पा म्हणायचे, बऱ्याच घरामध्ये अशा कैकई असतात. घर फुटलं, गुरुवर्य शिंदे माऊली एक वाक्य बोलतात, रावण मेला, एक रावण मेला, पण गावोगावी 1000 रावण तयार आहेत. रावण म्हणजे काय? दुसऱ्याचं वाईट चिंतन, दुसऱ्याच्या संपत्तीवरती वाईट नजर ठेवणं, ही रावणाची वृत्ती. म्हणून शिंदे माऊली सांगायचे, मंत्रेनं आलिंगन दिलं. म्हणून घरामध्ये भांडण लागलं की सांगायचं, मंथरा आली. आणि काय महिला म्हणलं राग मानून देऊ नका, पण गुरुवारांच्या मुखातील वाक्य, महिला मंडळ हळूच सांगतात एखाद्या मावशीबाईला, तुम्हाला काय माहीत आहे का? आणि नुसतंच एवढंच म्हणणार तुम्हाला म्हणून सांगते, बस अख्या गावाला आयडा आणते.
पण मंथरादासीनं आलिंगन दिलं. हे आपलं आलिंगन आहे. देवाचं आलिंगन डायरेक्ट ऑपरेशन. रावण देवाला भेटला, बाणाने जागेवर मारला. हिरण्यकशिपू नरसिंह भगवंताला भेटले, जागेवर ऑपरेशन. आणि संतांचं आलिंगन आपणा सारी के करीती तात्काळ, आपणा सारे के करीती तात्काळ. नाही काळ वेळ तयाला, नाही काळ वेळ तयालागी. महात्मे भेटले की आपणा सारे के करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. संत भेटले की आपल्यासारखे करतात. कसे करतात ह्याचं उदाहरण सांगायचं म्हणलं तर नांदलगाव 80च्या दशकातलं नांदलगाव बघा. 1980च्या दशकातलं नांदलगाव. ते जर नांदलगाव पाहिलं आणि आत्ताचं नांदल पाहिलं तर मला वाटते गुरुवर्य वैकुंठवासी हनुमानदास महाराज जर नांदलला आले नसते आज ही टाळकरी मंडळी आणि मी सुद्धा कीर्तनला उभा राहिलो नसतो. हे कशाचा परिणाम? संतांच्या भेटीचा परिणाम. बाबा या ठिकाणी आले, बाबांचा परिस्पर्श आपल्यासारख्या सामान्य लोखंडाला लागला तर आपलं सोनं झालं. आलिंगने संतांच्या दिव्य झाली माझी काया, संतांच्या आलिंगनानं माझी काया दिव्य झाली. नेवासा भागामध्ये कीर्तन असलं ना तर कीर्तनकाराच्या ओवी तर लक्षात नाही आली तर बसलेली ओवी सांगायची. खाली द्रौपद महाराजांना आलं नाही, खाली ऑर्डर आली. म्हणजे ऐकणारे सुद्धा एवढ्या लेवलला आले. का आले? गुरुवर्य बाबांचा आशीर्वाद आपल्याला लाभला म्हणून. नाहीतर आपल्या मनात डोक्यात काय ओव्या आल्या असत्या वय बाबा नसते तर. म्हणून संतांचं जीवन आहे. संतांचा स्पर्श झाला. अहो ज्ञानोबरायांचा स्पर्श रेड्याला झाला. रेडा वेद बोलला. ज्ञानोबरायांचा स्पर्श रेड्याला झाला तर महाराज लोक रेड्याच्या दर्शनाला जातात. काय महाराज रेडे झाले त्यांच्या ओव्यासह हरिपाठ पाठ नाही. हे दुर्दैव आहे. आपण ठाकूरबुवाच्या रिंगणावरती जातो. ठाकूरबुवाचं रिंगण. ठाकूरबुवाच्या रिंगणावरती ठाकूरबुवा महाराज आहेत ना, त्यांच्याकडे एक घोडा होता. ठाकूरबुवांकडं घोडा होता. आणि दुईत एकादश आली. 2 एकादश आल्या. कारण एकादश येते 2. काय आदली एकादश धरतात, काय दुसरी एकादश धरतात. पण वारकरी मात्र ती दुसरी असते एकादश, तीच एकादश धरतात. अशी जर एकादश दुईत आली तर वारकऱ्यांच्या लक्षात येत नव्हतं. आता जुनी पहिले वारकरी घड्याळे, मोबाईल आहे का काय, तवा कॅलेंडर नाही, काय नाही. रोजचं चालत जायचं. आणि 15 दिवसाचं असेल 15 दिवसाचं अगदी पूर्वी मलिदा करायचं बाजरीचा. मलिदाचं लाडू कराय बनवायचे. रोज मुक्कामाला एका ठिकाणी खायचे एका मुक्कामावरती. आणि दुईत एकादश आल्यानंतर मग कळत नव्हतं. मग ते ठाकूरबुवांकडे जायचे आणि ठाकूरबुवांना म्हणायचे, महाराज अहो दुईत एकादश खरी कोणची? ठाकूरबुवा म्हणायचे, बाहेर घोडा बांधला आहे, घोड्याला चारा टाका. घोड्याने जर चारा खाल्ला तर आज एकादश नाही. आणि घोड्याने जर चारा नाही खाल्ला तर आज एकादश आहे. कुणा सांगतोय? घोड्याचं. घोडा एकादश करत होता. घोड्याला जर चारा टाकला तर घोडा एकादशीला चारा खात नव्हता. मग ध्यानात ठेवा, घोड्याने एकादश पाळली, आपल्या पाळायला काही हरकत नाही. घोड्याने एकादश पाळली, घोड्याचा उद्धार झाला, आपला का होणार नाही? आवसेकर महाराज होते पंढरपूरला, आता जी अध्यक्ष आहेत त्यांचे पूर्वज, त्यांच्याकडे कुत्रा होता. तो कुत्रा सुद्धा एकादश धरायचा. म्हणजे संतांच्या संगतीमध्ये कुत्रा जरी गेला तर त्याचा उद्धार आहे. आणि आम्ही गेल्यानंतर का होणार नाही? म्हणजे संतांचा परिस्पर्श असा आहे संगतीमध्ये गेल्यानंतर. संत संगतीचे काय सांगू सुख, आपणा पारिकी नाही तेथे. ज्ञानोबराय सांगतात, संताचे संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती बनते. संतांचं जीवन आहे. संतांचा स्पर्श झाल्यानंतर आपल्या जीवनाचा उद्धार होत झाल्याशिवाय राहत नाही. संतांचं ऋण आहे. तिसरे ऋण आहे आईवडिलांचे. आईवडिलांचे किती ऋण आहे?
आगाध उपकार आई वडिलांचे. म्हणून तुकोबराय सांगतात, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. चांगला मुलगा जन्माला येण्याकरता आईवडिलांना खूप पुण्य करावं लागतं, तेव्हा चांगला मुलगा जन्माला येतो. नाहीतर सध्याच्या काळामध्ये काळ बेकार आहे. आपण पाहतो घरनी गेलेला मुलगा गाडीवरती गेलेला मुलगा गाडीवरती येईल, ॲम्ब्युलन्समध्ये येईल, सांगता येणार नाही. आता या ठिकाणी मी सांगणार नाही, पण तो आईवडिलांचं पुण्य असावं लागतं तर चांगलं फळ जन्माला येतं. गुरुवर्य छोटे माऊली एक दृष्टांत सांगतात. छोटे माऊली त्यांनी सांगितलं दृष्टांत पेमगिरी किल्ल्यावरती. ते म्हणले एका जावई बापूने सासऱ्याला फोन केला. जावई बापूने सासऱ्याला फोन केला, मामांजी तुम्ही दिलेलं फळ लयच कडू या. मामांजी तुम्ही दिलेलं फळ लयच कडू या. सासरे बुवा म्हणले, अहो तुम्हाला फळच दिलंय, फळाचं झाड अक्क माझ्या काही. ही का परिस्थिती आली? जीवनामध्ये पुण्य करा, परमार्थ करा, परिणाम चांगली मुलं जन्माला आली. आई वडिलांचं पुण्य. चला रामायणामध्ये हम कथा सुनाते हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की. हम कथा सुनाते राम सकल गुणधाम की. हे रामायण हे पुण्य कथा श्री राम की. हे रामायण हे पुण्य कथा श्री राम की. रामायणातील प्रसंग आहे. कैकेयीने सांगितलं माझा मुलगा भरत गादीवरती बसला पाहिजे, कारण कैकेयीला वर दिलं होतं दशरथ राजांनी. आता कैकेयीचाही पराक्रम तसा होता कैकेयीचा, पण कैकेयीचा पराक्रम तसा असल्यामुळे दशरथ राजाला वचन द्यावं लागलं. वचन दिलं दशरथ राजांनी आणि प्रभू रामचंद्राला वनवासाला पाठवावं लागलं दशरथ राजाला. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. प्रभू रामचंद्र पत्नी असलेली सीतामातेकडे गेले निरोप घेण्याकरता. आणि सीतामातेला निरोप मागायला लागल्याबरोबर सीतामाता सांगतात, निरोप कसला माझा घेता, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. सीतामाता सांगतात, ब्रह्मवृंदांच्या साक्षीनं सप्तपदी केली तुमच्याबरोबर, 7 जन्म नाही अवघं आयुष्य तुमच्याबरोबर काढण्याची त्या ठिकाणी शपथ घेतली. तुमच्याबरोबर मी येणार. लक्ष्मणजीला विचारलं. लक्ष्मणजी म्हणतात, ज्या राज्यामध्ये राम नाही, ज्या देहामध्ये राम नाही, तिथं माझं काही काम नाही. लक्ष्मणजी निघाले आणि शेवटी कौशल्या मातेकडे गेले आणि कौशल्या मातेला म्हणू लागले, प्रभू रामचंद्र माता मी वनवासाला निघालोय. कौशल्या माता सांगतात, राघवा आणि तळ हाताचा पाळणा केला, नेत्राचे दिवे केले, रक्ताचं पाणी करून तुला वाढवलं, नवसा सायासानं तू प्राप्त झाला आणि तू वनाला निघाला. तरी प्रभू रामचंद्र म्हणतात, आई अगं रघुवंशाची रीत आहे की आपल्या पितृवचन दिलेलं पाळायचं, पितृवचन मोडायचं नाही. रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाए बरु बचन न जाए, राम सिया राम जय जय राम. रघुवंशाची रीत आहे, दिलेलं वचन पाळायचं. शेवटी प्रभू रामचंद्र वनवासाला गेले. कौशल्या माता रोज रडत होत्या आणि सांगायच्या, माझा राम कधी येईल, माझा राम कधी येईल म्हणून कौशल्या माता रडत होत्या. पण दशरथ राजाला कळालं माझा मुलगा वनाला गेला. ज्या दिवशी कळालं त्या दिवसापासून काही दिवसात दशरथ राजाने प्राण सोडले. कौशल्या माता फक्त म्हणत होती,
माझा राम कधी येईल. पण दशरथ राजा बाप असा होता की काही दिवसात आपलं प्राण सोडलं. अहो ज्ञानोबा राया, निवृत्तीनाथ, मुक्ता काका, सोपान काका ही मुलं जन्माला येण्याकरता रुक्मिणी मातेनं 12 वर्ष 1.25 लाख प्रदक्षिणा त्या सुवर्ण पिंपळाला घातल्या. किती? 1.25 लाख प्रदक्षिणा चांगला मुलगा जन्माला येण्याकरता. आणि विठ्ठलपंतांनी 12 वर्ष तपश्चर्या केली, तपतीर्थाटनं केली. 12 वर्ष लग्न केल्यानंतर. पण जुन्या काळामध्ये एक मन होते, लग्नाच्या आधी जय श्रीराम का जय हनुमान. लग्नाच्या आधी जय हनुमान, लग्नानंतर जय श्रीराम. तपश्चर्या केली विठ्ठलपंतांनी 12 वर्ष. रुक्मिणी आईसाहेबांनी 1.25 लाख प्रदक्षिणा केल्या. परिणाम, त्या काळामध्ये काय चप्पल होती का? आम्ही वारीला गेलो, वाईस त्रास झाला, पाय भाजा लागली, चप्पल पायात नसली तर लगेच सावलीला बसतोय. त्या काळामध्ये चप्पल होती बाई. बरं, जंगल तपतीर्थाटन करताना जंगलामध्ये तीर्थाटन करायचे, पायात चप्पल नसायची. ज्ञानोबरायांना आता पालखीमध्ये चांदीच्या पालखीमध्ये बसवतात, सोन्याच्या थाळीमध्ये अन्न आहे, जेवण आहे. आम्हाला पुण्यामध्ये जय श्रीराम म्हणलं की गुलाबजाम मिळते. ही ताकद माऊलीची. पण त्याकरता एवढं सहन केलं ज्ञानोबरायांनी आणि त्यांच्या आईवडिलांनी. तेव्हा कुठं ज्ञानोबरायासारखा मुलगा जन्माला आला. धन्य माता पिता तयाच्या, त्यांचेच माता पिता धन्य ज्यांच्या कुळामध्ये चांगला मुलगा जन्माला येतो. गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, त्यांच्याच आईवडिलाला धन्यता देतात. म्हणून आपला मुलगा 6 मारली कंसानं, 8वा मुलगा वाचावा म्हणून रात्रीच्या 12 वाजता टोपलीमध्ये घेऊन भगवान गोपालकृष्णांना गळ्या इतक्या पाण्यामध्ये वसुदेव गेले रात्रीच्या वेळी. अहो, मेलेल्या मुलाचं दशक्रियाविधी कोणी करील, पण जिवंत मुलाची दशक्रियाविधी करणारा बाप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आग्र्यावरून सुटल्यानंतर आपला मुलगा वाचावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती जिवंत मुलाची दशक्रियाविधी केली. ही बापाचं अंतकरण असतं. आता सांगितलं एवढं कमीच आहे. काय झाले, वेळ कमी, सोंग जास्त झाली ती, म्हणून 15 मिनटं राहिली. पण आईवडिलांचं उपकार किती सांगेल तेवढं कमीच आहे. आगाध उपकार आहेत. द्रौपदी मातेनं सासऱ्याचा उद्धार केला. कसा केला? पंडूराजाची द्रौपदी माता सून होती. द्रौपदी मातेनं एवढं पुण्य केलं, तेवढं पुण्य एका साधूला जेवण वाढण्याकडे घालवलं. त्याच्यावरती द्रौपदी मातेने पंडूराजाचा उद्धार केला. म्हणून आईवडिलांचे आगाध उपकार आहेत. विठाला 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 विठाला. त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता हा नामयज्ञ आणि या ठिकाणी होणारं नामचिंतन, अन्नदान. सध्याच्या काळामध्ये पुण्य कमवायच्या 2 गोष्टी आहेत. एक नामचिंतन, दुसरं अन्नदान. आता अन्नदान केलं, पैसे जर दिलं तर तुकोबाराय म्हणतो सर्वाभूती द्यावी अन्न. अन्न कोणाला द्या, चोराला जरी दिलं तरी चोर आशीर्वादच देणार. पण पैसा नाही, सर्वाभूती द्यावी अन्न. द्रव्य पात्र विचारून, द्रव्य देताना पात्र विचारून द्या. धर्मराजांनी चाराने कोळ्याला दिलं तर धर्मराजाचा नरकामध्ये अंगठा गेला. ऐकताय ना तुम्ही? धर्मराजांनी चाराने कोळ्याला दिलं, त्या कोळ्याने ते चाराण्याचं मासं पकडायचं जाळं आणलं. ते मासं पकडायचं जाळ्याने काही मासं पकडलं, त्याचं पाप धर्मराजाच्या डोक्यावरती बसलं आणि त्या कोळ्याच्या डोक्यावरती परिणाम धर्मराजाचा अंगठा गळून पडला. किती दिलं? 4 दिलं. आपलं काय शिल्लक राहील? म्हणून द्रव्य नाही, अन्नदान करा. म्हणून या ठिकाणी नामचिंतन आणि अन्नदान आहे. जाणं तर सर्वांनाच आहे, जगामध्ये राहायला कोण आले? आया है शो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ गया कोई बंधा जंजीर. जाणं सर्वांनाच आहे,
पण जाणं कसं असावं. कबीर महाराज सांगतात, कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए ऐसी करनी कर चलो हम हसे जग रोई. जन्माला येताना जग हसत असतं आणि आपण रडत येतो, पण जाताना आपण हसत जावं, जगाने रडावं, एवढं कर्म असावं. आता काय काय लोकांचं जीवन इतकं बेकार असतं, अख्खं गाव म्हणतं कधी एकदा जातं आहे. आपलं जीवन तसं असू नये. अख्ख्या गावाने म्हणावं अजून माणूस 10 वर्ष तरी थांबाय पाहिजे होता. आपलं जीवन असावं. ज्ञानोबरायांचं जीवन बघा आणि रावणाचं जीवन. रावणाकडे संपत्ती कमी होती, मुलं कमी होती, सामर्थ्य कमी होतं. 9 ग्रहांच्या पायऱ्या गेल्या त्या रावणाने. अहो एक ग्रह आपल्या राशीला लागला तर नाशिक त्र्यंबकेश्वर कुठं कुठं फिरावतो तो ग्रह. अशा ग्रहांच्या रावणाने पायऱ्या केल्या होत्या, पण तरीसुद्धा रावणाचं काय शिल्लक राहिलं हो. तो काम नाही ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही. त्या रावणाचं शिल्लक राहिलं नाही. पण ज्ञानोबरायांचं, अहो नुसतं ज्ञानोबरायांचं नाव घेतलं वारकऱ्यांनी, काय काय खायला मिळतं. तर वारीला चला, कळेल तुम्हाला. पुढल्या वर्षी या वारीला. ज्ञानोबरायांचं नाव लोकांना वाटतं पावसात कसं होत असेल, काय होत नाही, उलट आनंदाने उड्या मारतात. ही ताकद ज्ञानोबरायांची. जीवनामध्ये नामचिंतन, जीवनामध्ये कर्म चांगलं करा. म्हणून केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले. चांगलं कर्म केलं तरी ते भोगायला मिळतं आणि पाप केलं तरी भोगायला मिळतं. ज्ञानोबरायांचं आपण नाव घेतलं तरी वाटेने किती त्रास होऊन द्या, सकाळचा उठून गडी फ्रेशमध्येच चालतो पाठ उठून. ही ताकद ज्ञानोबरायांची, ही ताकद नामचिंतनाची, ही ताकद केलेल्या कर्माची. म्हणून ज्ञानोबरायांनी काय केलं हो जीवनामध्ये, तो भगवान परमात्मा आपला केला. दुसरं काय केले ज्ञानोबरायांनी? नामचिंतन, भगवान परमात्म्याचं नामचिंतनाशिवाय दुसरं काय केले संतांनी? म्हणून ते नामचिंतन तुम्ही करा, आपला असा करा. जगामध्ये देव आपला करा. कारण जगामध्ये पहिलं आपलं कोण आहे हे कळलं पाहिजे. आवाज करा. जगामध्ये पहिलं आपलं कोण आहे हे कळलं पाहिजे. जगामध्ये आपलं कोणीच नाही. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशोन सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. तुकोबराय म्हणतात शरण रिघा देवासी. तो भगवान परमात्मा आपला करा. पण भगवान परमात्मा आपला करताना एकच करा. आता एक ह्या शब्दाचा विचार मांडायचा म्हटलं तर खूप विचार आहे. भगवान परमात्मा एक करा. कारण या पृथ्वी तलावरती किती प्रकारचे देव आहेत? 33 कोटी. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव आहे. सोमवार आला, आता श्रावण महिना आला. श्रावण महिना आला की शंकरांचे भक्त तयार. आणि श्रावण संपला की मंगळवार आला की अनादि निर्गुण भवानी वारा गणेश देव बदलणारी लोक आहेत. तर तुकोबाराय म्हणतात एकच भगवान परमात्मा आपला करा. एक गावे आम्ही विठोबाचे नाम आपण एक धरीला चित्ती आम्ही रकुमाई चापती. तो भगवान परमात्मा आपलाचा करा. परिणाम तेने बिनजीवा सुख नोहे. भगवान परमात्मा भेटल्यानंतर तुम्हाला सुख झाल्याशिवाय राहणार नाही. सुख हे आपल्या परिस्थितीवर अवलंबून नसतं. सुख हे आपल्या परिस्थितीवर अवलंबून असतं. ते आपल्या मनस्थितीवर अवलंबून असते. आपली मनस्थिती जर चांगली असेल तर सुख झाल्याशिवाय राहत नाही. आदरणीय गुरुवर्य सुरेश महाराज सुळ महाराज एक वाक्य सांगतात. काही लोक घराला नाव देतात. काय नाव देतात? आई वडिलांची कृपा, मामांची कृपा. कारण सासरवाडीचं गबाळ आणलेलं असतं त्यामुळं मामांची कृपा, आजोबांची कृपा. एक जणांनी नाव दिलं तर घराला नाव दिलं तर समाधान. घराला काय नाव दिलं तर समाधान. आता आमच्यासारख्या विचारलं प्रश्न केला, अहो का हो लोक
आईची कृपा, वडिलांची कृपा, आजोबांची कृपा सांगतात आणि तुम्ही नाव समाधान दिलं आहे. तो म्हणला तेवढंच समाधान. कळलं का? सोळ महाराज म्हणले किमान ते समाधान वाचून तरी समाधान होईल. म्हणून माणसांच्या परिस्थितीवर समाधान नसतं, माणसांच्या मनस्थितीवर समाधान असतं. दृष्टांत सांगाय वेळ नाही, पण जीवनामध्ये तो भगवान परमात्मा आपलासा करा. तुमची मनस्थिती चांगली झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कधीही बघा, तुमची मनस्थिती घरी चांगली असते का देवळात चांगली असते? देवळात गेल्यावर शिवाय देव वाटते त्या का? अगदी तंबाखू खाणार सुद्धा पाठीमागं धरून खातो. ही मनस्थिती कुठं होते? मंदिरात होते. म्हणून भगवान परमात्म्याचं नाम चिंतन, भगवान परमात्मा आपलासा करा. परिणाम तेने बिन जीवा सुख नाही. भगवान परमात्मा सोडून इतर जीवनामध्ये जे व्यवहार आहे, जे व्यवहारामध्ये केवळ दुःख आहे. हेरती माईके दुःखाची जनिती, का जनिती? नाही आदी अंती अवसानी. तो भगवान परमात्मा आपला करायचा कसा? अविनाश करी आपुली आईसे लावे मना पिसे गोविंदाचे. भगवंताच्या नामाचं पिस म्हणजे वेड लागलं पाहिजे, वेड. मीराबाईंना किती वेड लागलं हो? राधा 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 राधा. राधे राधे भगवंताचं भगवान राधा राणीचं चिंतन करत राधा राणी मीराबाईंनी आपलं जीवन संपवलं. मीराबाईंचं चरित्र वाचलं तर मीराबाईंच्या शेवटच्या क्षणापर्यंत राधा राणी दासी रूपाने मीराबाईंच्या समोर सोबती होत्या. संतांचं जीवन आहे. जनाबाईंना ओव्या गाऊन स्वरात दासी दनीच्या घरात दळण दळीने सख्या श्रीहरी आळचोरीचा माझ्या जनाबाईन नामदेव रायांना भगवंताला म्हणावं लागत होतं, देवा दूध पे नाहीतर डोकं आपटेल, जेवण कर नाहीतर डोकं आपटेल. जनाबाईंना नामयाची जोनी कोण तिचा भाव जेवी पंढरी रावती असे. भगवान परमात्मा याचे जना काहीतरी जेवायला आहे का, खायला आहे का काहीतरी, आणि दळण दळू लागायचे जनाबाईंना. अक्का सांगायच्या जुन्या काळामध्ये, अक्का जेते अक्का म्हणायला लावायच्या. आता आपली वेळ संपली. जनाबाईंनी पांडुरंग माझा पिता रकुमाई माझी माता, पांडुरंग माझा पिता रकुमाई माझी माता. जनाबाईंचं भजन करताना भगवान परमात्मा स्वतः पळत जायचा, जनाबाईंना दळू लागायचा. रात्रीच्या 2-2, 3 वाजता भगवान परमात्मा यायचा. ही ताकद कशाची? ही भगवंताच्या नामचिंतनाची ताकद. काय लोकांचं दुर्दैवी एवढं असतं. एका महात्म्याच्या मुखातील वाक्य, एक जण हे असं इथं कीर्तन चाललं होतं आणि एक जण घोड्यावर निघाला होता बाजूनं, आणि घोड्यावनी जाता जाता त्याला झोप लागली, वरनं खाली पडला घोड्यावनी. आणि दुसरा जाऊन म्हणला, अरे काय मूर्ख आहे का काय? म्हणला घोड्यावर कुठं झोपतोय का? तो म्हणला मला झोप लागण्याचं कारण वेगळे. मला इथं कुठं कीर्तन चाललं आहे का? म्हणला कीर्तनाचा तुझ्या झोपेचा काय परिणाम? नाही म्हणला कीर्तनाचा वारा जरी लागला तरी मला झोप लागते. एखाद्याचं दुर्दैव एवढं असतं. म्हणून नामचिंतनाची ताकद आहे. आपलं जीवन उद्धार करण्याची, आत्मउद्धाराचं करण्याचं साधन म्हणजे भगवंताचं नामचिंतन. गुरुवर्य तात्या महाराज म्हणतात, महिला मंडळींनी भाकरी करताना दळिता कांडिता, नाथ महाराज म्हणतात दळिता कांडिता, भांडताना सुद्धा राम म्हणा. भाकरी करताना तुम्ही जर तात्या महाराज म्हणतात भाकरी करताना जर तुम्ही राम म्हणला तर भाकरी किती गोड होईल, आहे का नाही? भाकरी किती गोड होईल. भगवंताच्या नामचिंतनाची ताकद, भाकरी किती गोड होईल. आणि अशी गोड झालेली भाकरी जर
आमच्या पुरुष मंडळीने खाल्ल्यानंतर पावले त्यांची कशी ढाब्याकडे वळतील का हो? पावली चाले ती ढाब्याची वाट. एवढी गोड भाकरी खाल्ल्यानंतर ढाब्याकडे काय पावलं वळतील. पण नाथ महाराज म्हणतात भाकरी करताना जेवताना सुद्धा भगवंताचं नामचिंतन करा. परिणाम काय म्हणे एका तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे तुकोबाराया सांगतात. तर आपलं मरण सरावं आणि कीर्ती शिल्लक राहावी. ते ही कीर्ती उत्तम कीर्ती शिल्लक राहावी असं वाटत असेल तर भगवंताचं नामचिंतन करा. मी सांगत असतो माणसाने झोपताना 5 मिनटं आणि सकाळी उठताना 5 मिनटं भजन करा. झोपताना एक 10 मिनटं भजन करा. भगवंताला सांगा भगवंता सकाळी जसं उठवलं तसं उद्या उठव. आणि भगवंताने जर नाही उठवलं तर गाव गोळ्या झाल्याशिवाय राहणार नाही. मग भगवंताने उठवावं एवढं जरी वाटत असलं तर झोपताना 10 मिनटं भजन करा आणि सकाळी उठल्या 10 मिनटं भजन करा. आपलं जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून झालेली सेवा याच ठिकाणी थांबून सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुका